हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा रुटीन ब्लॉग आहे. तर काही रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जसं की सीझन सुरू झाला आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सीझन सुरू झाल्यानंतर कामं अशी करावी लागतात की दिवस आणि रात्र केव्हाही काम करावं लागतं, कारण कस्टमरचं काम वेळेत द्यायचं असतं. तर मी सुद्धा आज अगदी संध्याकाळी आज दिवसभराची सगळी कामं आवरली, सगळं सकाळचं आवरलेलं होतं. आज दिवसभरामध्ये 2 ब्लाऊज शिवले, पण तो ब्लॉग शूटच नाही केला. मग संध्याकाळी उद्या एका कस्टमरचा संध्याकाळी मला ब्लाऊज द्यायचा होता, पण म्हटलं उद्या दिवसभर माझं रुटीन बघता क्लासेस वगैरे हे सगळं मॅनेज करून हा ब्लाऊज स्टिच करणं पॉसिबल नव्हतं. आणि हा ब्लाऊज मला ताईंकडे द्यायचा नव्हता, कारण हा फर्स्ट ट्रायल ब्लाऊज होता आणि कस्टमरला त्याच्या हा ब्लाऊज कसा फिटिंगला बसणार आहे त्यावरती दुसरा ब्लाऊज देणार होते. तर पहिलाच ब्लाऊज बाहेर शिवायला द्यायचा, तर ते माझ्या मनाला पटणारं नव्हतं. त्यामुळे मग मी स्वतःच ब्लाऊज कटिंगला घेतले. पहिल्यांदा हे ब्लाऊज फटाफट कटिंग करून घेतले. अगदी संध्याकाळचे 7:30-8 वगैरे वाजलेले आहेत. तर हे ब्लाऊज मी आधी कटिंग करून घेतलं. त्यानंतर आज काही जेवणाला फारसं करायचं नव्हतं, त्यामुळे आमचं असं ठरलं की चला आज एग फ्राय करूयात, एग बॉईल फ्राय. तर तो कसा केला, तर इथे माझ्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे, हे अगारोचं एग बॉयलर आहे माझ्याकडे. हे खूप पटकन आणि झटपट काम करतं. जसं माझं शेड्यूल आणि माझं रुटीन बघता मला ह्याचा खूप फायदा होतो आहे. तर मी पटकन अशी यावरती अंडी उकडायला ठेवले. ह्याच्यावरती एकदम साध्या पद्धतीने अंडे उकडायचे असतात आणि हे इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे गॅसवर ठेवा, तो 4-4 वेळा बघा, याची काही गरज नाही पडत. मी फटाफट अंड्यांना होल करून घेतलं, युनिटमध्ये पाणी टाकलं आणि 8 अंडी ठेवली, कारण आम्ही तिघंही खाणार होतो. आज डिनरला एवढंच होतं, कारण आज आमचं जेवण दुपारी उशिरा झालं होतं, जेणेकरून मग संध्याकाळी फारशी भूक नव्हती. तर काहीतरी प्रोटीन आणि हेल्दी जावं म्हणून मग अंड्याचा फ्राय करायचं ठरलं. तर पटकन अशी अंडी उकडायला ठेवून दिली. अशी जवळजवळ 8 अंडी आहेत. तोपर्यंत नरेंद्र म्हटले, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, तुला मदत करतो. मग त्यांनी मस्त अशी अंडी उकडलेली सोलून वगैरे घेतली, चिरून ठेवली. कांदा टोमॅटो चिरला आणि आपण बुर्जी कशी करतो सेम त्याच पद्धतीने ती बनवली. आता नंतर पुढचं परत शूट करणं राहून गेलं, कारण त्यामध्येच मला एका क्लायंटचा कॉल आला. त्यावरती मी बोलता एग फ्राय करून घेतलं आणि ते खाऊनही घेतलं आम्ही तिघांनी, कारण ते गरम गरमच छान लागतं. सो तो व्लॉग राहून गेला. कधी ना मल्टीटास्किंग करता करता काही गोष्टी हातातून निसटतात आणि त्या मागे राहिल्या की त्या मागेच राहतात. तर आता जवळजवळ बघा 11:15 वाजलेले आहेत. क्लायंटशी बोलून जेवण वगैरे करण्यातच मला एवढा वेळ गेला. त्यानंतर मग मी म्हटलं चला नाही, काहीतरी आज थोडाफार हा ब्लाऊज केलाच पाहिजे, कारण उद्याच्या भरोशावर जर राहिले तर हा ब्लाऊज पूर्ण होणं पॉसिबल नाही. कारण सकाळी असतं पॅकिंग, पोस्टाचे पार्सल्स, यातच मला दुपार होते. दुपारनंतर क्लासेस वगैरे असतात, त्यामुळे संध्याकाळपर्यंत मला बिलकुल वेळ मिळत नाही. त्या हिशोबाने मग मी विचार केला की हा ब्लाऊज जेवढा होईल तेवढा करून घेऊया. तर मी हा ब्लाऊज ॲटलिस्ट अस्तर तरी जोडून सगळा रेडी करून ठेवला. मग म्हटलं नेक कट करून फक्त जोडून त्याला पायपिंग करायची अशा पद्धतीने. सो आता जवळजवळ 12:15 वाजत आलेले आहेत आणि हा ब्लाऊज मी बऱ्यापैकी करून घेतला. म्हटलं आता झोप आलेली आहे, झोपलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी जे व्हायला नको तेच झालं. जसं की जास्त कामाचा लोड आला ना की नेहमी काही ना काहीतरी होतंच, आणि तसंच झालं. मला कणकण आली. शनिवार होता, त्यामुळे आम्ही तिघंही उशिरा उठतो, कारण नरेंद्रांना पण सुट्टी असते, ओमला पण सुट्टी असते. सो मलासुद्धा थोडा वेळ झोपायला वेळ मिळतो, त्यामुळे आम्ही उशिराच उठलो. उशिरा म्हणजे अगदीच 10 वाजले होते. मला थोडी कणकण आली होती, त्यामुळे आज काही करायचा मूड पण नव्हता. आणि तो ब्लाऊज बरं झालं काल अर्धा तरी पूर्ण केला, नाहीतर आज तो कसल्याच पद्धतीने झाला नसता. आता थोडा वेळ मी दुपारपर्यंत आराम वगैरे करून संध्याकाळी तो ब्लाऊज मी घेईन. तर आमच्याकडे असं असतं की जेव्हा मी काही स्वयंपाक करणार नसेल ना, तर आमच्याकडे ठरलेला मेनू असतो म्हणजे रव्याचे आप्पे, इन्स्टंट आप्पे. तुमच्या घरात पण असंच असेल ना की नवऱ्याला किंवा मुलाला असा कुठला तरी एक सिंपल पदार्थ येत असेल की जो जेव्हा तुम्ही घरामध्ये स्वयंपाक नसताना करणार किंवा तुम्ही आजारी असताना तेव्हा तो होतोच आमच्या घरामध्ये. तर हा डेफिनेटली होतो म्हणजे होतो. आणि शनिवार असल्यामुळे नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही. आता श्रावण सुरू आहे, तर आम्ही श्रावणात नॉनव्हेज खात नाही. हा ब्लॉग श्रावणाच्या अगोदरचा आहे, प्रॉपर मेन्शन करते. नाही तर काही ताई कमेंट करतील की ताई तू श्रावण पाळत नाही आहेस का, तर मी श्रावण पाळते. श्रावणाच्या अगोदरचा ब्लॉग आहे, तो मी आत्ता पोस्ट करत आहे. सो दुपारी वगैरे पूर्ण आराम करून घेतला, कारण जर बरं नसेल ना तर प्रॉपर आराम करायचा, नाहीतर ना धड कामात लक्ष लागत ना, तब्येत सांभाळली जात ना काही. तर मी पूर्णपणे आराम वगैरे करून घेतला आणि मग संध्याकाळी हा ब्लाऊज पहा तुम्ही पूर्ण करून घेतलेला आहे. आणि कस्टमर येणार होते थोड्या वेळात, मग मी पटकन असा हुक आय वगैरे मी स्वतःच लावले आणि रेडी करून घेतलेला आहे हा ब्लाऊज.
इस्त्री वगैरे पण पटकन अशी करून घेतली. सो यावरून ठरणार आहे की ती कस्टमर मला काम देणार आहे की नाही, कारण नवीन ब्लाऊज आहे आणि नवीन कस्टमर आहे. तर पहिलं ब्लाऊज कटोरी शिवलेलं आहे आणि दुसरं त्यांना प्रिन्सेस कट शिवायचं आहे. आणि दुसरी जी साडीवरचं ब्लाऊज आहे ना, हे चंदेरीमधलं आहे. ही थोडी महागातली साडी आहे त्यांची, त्यामुळे त्यांनी आधी एक ट्रायलला ब्लाऊज दिलं. म्हटलं मी बऱ्याच ठिकाणी ब्लाऊज टाकलेत, पण बऱ्याच ठिकाणी त्यांचे ब्लाऊज बिघडले गेलेत. ते मी म्हटलं एक ट्राय करा अगोदर, नाही ओके वाटलं तर ठीक आहे, पण ओके वाटलं तर पुढे कंटिन्यू करा. सो चला, हे ब्लाऊज झालेलं आहे. दुसरं ब्लाऊज ऑलरेडी त्यांनी मला दिलेलं आहे, पण हे ट्रायल केल्यानंतर दुसरं ब्लाऊज टाकणार आहात, त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. पण शेवटी कसं असतं ना, कस्टमरचं मन कसं असतं तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर मग मी घेतला दुसरा ब्लाऊज शिवायला, कारण आता आज तरी थोडाफार आराम केल्यानंतर थोडंफार एनर्जी येतेच. त्या पद्धतीने मग मी हा ब्लाऊज ऑलरेडी कटिंग करून ठेवला होता आणि शिवण्याचा बाकी होता. म्हटलं आता काय करायचं, म्हणून मग हा ब्लाऊज मी शिवायला घेतला. तर हा ब्लाऊजसुद्धा मी पटकन असा पूर्ण करून घेतलेला आहे. सो हा ब्लाऊज सिम्पल होता, त्यामुळे मग पटकन झाला. आणि बऱ्याचदा मी फिटिंग करण्याच्या अगोदर स्लीव्स पूर्ण ब्लाऊजला इस्त्री करते. बऱ्याच ताईंना माहिती नसेल तर त्यांना सांगते, फिटिंग करण्याच्या अगोदर जर आपण इस्त्री केली ना पूर्ण ब्लाऊजला, तर त्याचं फिनिशिंग अजून खूप छान दिसतं. कारण स्लीव्जला आपल्याला प्रॉपर फिनिशिंग करता येत नाही, कारण स्लीव्ज आपण जी मुंढ्याला जोडतो ना बॉडीच्या, तर त्याला आहे ना फिटिंग करण्याच्या अगोदरला इस्त्री केली ना, तर त्याचं फिनिशिंग अजून जास्त छान होतं. आणि फिटिंग केल्यानंतर फक्त आपण जी फिटिंगची बाजू असते ना, त्या बाजूलाच इस्त्री करायची. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा फॉलो करा, जेणेकरून अजून तुमच्या ब्लाऊजचं कस्टमरच्या ब्लाऊजचं फिनिशिंग एनहान्स व्हायला तुम्हाला मदत होईल. तर मी बघा पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला, फक्त फिटिंग बाकी आहे. त्याच्या अगोदर मी इस्त्री करून घेतली आणि फायनली ह्या ब्लाऊजला फिटिंगसुद्धा करून घेतला. हे डमीला लावलं, कारण ही कस्टमर काही लगेच येणार नव्हती न्यायला, म्हणून मी ते डमीला लावून ठेवलं. 40 मापाचं ब्लाऊज होतं. आता तुम्ही विचारणार शिलाई, तर आता कटोरी ब्लाऊजची शिलाई मी वाढवलेली आहे. अगोदर 400 घेत होते, आता मी 450 रुपये घेते. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची 450 घेत होते, आता मी 500 केली सिम्पल ब्लाऊज. मग त्यामध्ये एक्स्ट्रा काही बॅकनेक पॅटर्न असेल, स्लीव्स पॅटर्न असेल, पायपिंग असेल, कॉड पायपिंग असेल, तर त्याप्रमाणे चार्जेस हे रेग्युलरली वाढत जातात. आता यावरती पण मला एक खूप मोठी कमेंट एका ताईची आली की तुझे व्हिडिओ खूप छान असतात, तुझ्या व्हिडिओचा खूप फायदा होतो, ट्रिक्स कळतात, काही छोट्या चुका होत आहेत त्या समजतात, तुझ्या टिप्स देते एक्स्ट्राच्या, त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. आता एक व्हिडिओ असा कर की ज्यामध्ये तू ब्लाऊजची शिलाई किती घेते आहे आणि एक्स्ट्रा जर पॅटर्न असेल किंवा एनी अदर काही एक्स्ट्रा आपण काम केलं तर त्या पद्धतीने कशी शिलाई वाढवायची यावरती एक व्हिडिओ बनव. तर डेफिनेटली मी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो लवकरच मी तुमच्याशी शेअर करते. तर ज्या मैत्रिणींनी अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, आपला हा व्लॉगिंग चॅनल आहे, ज्या व्लॉगिंग चॅनलमध्ये मी रेग्युलरली टेलरिंग रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत असते. माझं डेली रुटीन शेअर करत असते. मी आज दिवसाभरामध्ये किती ब्लाऊज शिवले, दिवसभरामध्ये मी काय काम केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी रेग्युलरली शेअर करत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि कमेंट देखील करा. चला बाय, भेटूया पुढच्या छानशा व्लॉगसोबत.